मी लहान असल्यापासून कोपरकर भाईंना मी बघतोय, त्यांच्या छत्रछायेखाली आपण इथे मी वाढलेलो आहे. आणि जसं नितीन साहेब क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की कलेक्टर लँड आहे आणि त्या कलेक्टर लँडवरती प्रकल्प उभा करायचा म्हणजे थोडंसं अवघड आहे. पण मला माहित आहे, मला विश्वास आहे, जिथे कोपरकर साहेब आहेत तिथे अवघड चिंता बिंता ही आपली नाही. तुम्हाला विश्वास आहे ना? मलाही विश्वास आहे. ज्याला विश्वास आहे त्याने हात वरती करावा. साहेब तुमच्या जीबीआरला सगळ्यांचा भेटला. आता त्यांचं काम संपलं आणि आपलं काम सुरू झालं. माझा सत्कार होत असताना ताईंनी मला सांगितलं की आमच्या पाठी नेहमी खंबीरपणे उभे राहा. ताई मी सांगू इच्छितो, मी पण कोकणनगरला राहतो. ॲडव्होकेट धनंजय भोसले नाव कुठेही तिकडे विचारलं तर घरापर्यंत आणून सोडतील. त्यामुळे तुमच्या सोबत राहण्याची आणि तुमच्या सोबत तिकडेच एखादी घर घेण्याची सुद्धा माझी मानसिकता आहे. क्षीरसागर साहेब ते तुम्ही मला पूर्ण करून द्यायचे. SRAचं मॅक्सिमम बेनिफिट म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला जे काही क्षेत्रफळ मिळेल हे क्षीरसागर साहेब करतील. आणि आज आपण जी मीटिंग जी करणार आहोत ती तुमच्या कमिटी मेंबरच्या वतीने आपण करणार आहोत. तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे आणि मार्गदर्शन करत असताना तुमचं थोडंसं सहकार्य मला अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर सहकार्य केलं तर तुमची मीटिंग ही वेळेत आणि योग्य रीतीने पूर्ण होईल. करणार ना सगळेजण? जेव्हा सेकंड टर्मला मी मीटिंग जेव्हा चालू कंडक्ट करेन तिथून पुढे मी बोलेन. आणि तेव्हा तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही डायरीमध्ये नोट डाऊन करू शकता. आणि आधी जो प्रश्न थांबतच नसेल तर तिथे हात करून तुम्ही मला विचारू शकता. ओके? अच्छा, तसंच क्षीरसागर साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर विकासक या दृष्टिकोनातून त्यांना कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आता मोकळेपणाने तुम्ही विचारू शकता.